शिंदे साहेबांनी तुमच्या एका जवळच्या आमदाराला प्रचारापासून अगदी सगळ्या गाठीभेटीपर्यंत मदत केली होती. काल आमच्या जिल्ह्यामध्ये मोठा इव्हेंट झाला. त्या इव्हेंटला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आले होते. तिथं त्या आमदारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत. मग ते स्वकीयांना होतं का विरोधकांना होतं, नेमकं काय? तुम्हाला तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली होती का? तुमचं बारीक लक्ष आहे साताऱ्यामध्ये, मग तुम्ही म्हणला जिल्ह्यात नाव नसलेली कोडी कशी सोडवणार मी? त्याला सोडून प्रश्न आहे आज. पवार साहेबांना नाव माहिती आहे. नाही त्याचं कसं अडचणी नाव सांगा, पेपर जाहीर. आमदार महेश शिंदेनी काल स्टेटमेंट दिलंय की विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत. टीका कुणा आता काय माहिती का, विरोधक शिल्लक असो का नसो, ते समोर एवढे असंतोषाचा सागर उसळलेला असताना आज त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे विद्यार्थ्यांचा, याचा शासनाने विचार करायला पाहिजे. विरोधक शिल्लक राहिलेत की नाही याच्यापेक्षा लोकांचा असंतोष आणि नाराजी प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रशासन आहे, हे मोदी साहेबांची भूमिका आहे. आणि त्यांनी कशाच्या संदर्भात म्हटलं मला माहीत नाही आहे. मी त्यांना फोन करून विचारलं काय झालं. ते भाजपमध्ये आहेत का तुमच्याकडे? भाजपमध्ये आहेत का तुमच्याकडे? कारण भाजपचे सगळे कार्यकर्ते एकही शिवसेनेचा पदाधिकारी कुठलाही कार्यक्रम तिथे म्हणजे नव्हताच ते. भाजपमध्ये आहेत का शिवसेनेचे, तेच काय कळेल नको काय चला संपवूया.